अगं दुसऱ्या घरात भांडण लावायची बंद कर. स्वतःची आता कुठेतरी इजले ती नाही ती तू नकर करू नको. जर त्यांनी चिरापी मासा आणला नाही राऊंड कटलाच आणला पाहिजे म्हणायचं. काय नाही रे तू बिघडली. त्यांच्या घरात भांडण लावू नको. गेले गेले ताई ते नवऱ्यासंग भांडतील. मुंबईची पाहुणी आली त्या राड्यात जरा होती ती पाहुणी घालवली त्यावर ही पाहुणी आली. त्या पाहुण्यांना म्हणलं या बसा चहा करते. नको नको चहा नको आम्हाला मग कसं बसा तुम्ही. पण मला सांगा आपल्या घरी कुणी पण येऊ द्या पाहुणं आल्यानंतर आपण ताब्या भरून देतो आणि चहा करतो. पाहुणा म्हणजे आपल्या घरचा देव असतो. तर यामध्ये तर नको. तुम्ही सांगा बरोबर वाटतं का चहा पिल्याशिवाय? मला तर बरं वाटेल का? असं म्हणलं चहा पिऊया जरा गप्पा हाणूया बोलूया विसा हसूया एकामेका संग जरा बोलल्याशिवाय बरं वाटेल का? सांगा बरं नाही का नाही. बसलो बोललो तर ताई आलते आपल्या ह्या टुपा नेण्यासाठी. त्यांना वांगाचा त्रास आहे त्यामुळे ह्या टुपा नेहला आलत्या की फेस वॉश आणि क्रीम. तर चालले ते घेऊन शिरा. बघू आता रिझल्ट त्यांना कसा लागतोय कसं नाही. ज्यांना ज्या आपण दिलंय त्यांना तर रिझल्ट ह्याचा भरपूर आलाय. ह्यांना पण येईल. तिकडे जोतच कस चालू आहे. पै पाहुणे आली ती काय तर करू लागाव धरू लागाव तिकडे मोटरा चालू करतीया भांडीच घासतीया. अगं काय माणूस की हाय का नाही तुझ्यापाशी? मग इकडे ये गे जरा माणसांपाशी. भांड्याचीच कारी पडली. भांडी तर रोजच आहे ती ग. आपल्या पाचवीलाच पुजली ती धुणं भांडी स्वयंपाक रानातलं घरातलं मुलकाचं काम असतं बाया माणसाशीला. कडी माणसांना काय आहे नुसतं कोपरापर्यंत वगाळी असतो खाते ती नरडी गोड करते ती ताट घेऊन लगे वाढा म्हणते ती. आणि बाया अजिबात कोपरापर्यंत वगाळी येऊ देत नाही ते है का नाही. गडीच फक्त खाते तर बाया खात नाही त्या. केलेलं तुम्ही फक्त वास घेता का? आम्ही करतो पण आमच्या आधी तुम्ही जेवाय बसता का नाही कडी माणसं? खरं सांगायचं मग जगाची रीत आहे. अशी कुठं रीत आहे की बायानीच करायचं आणि गाड्याच्या अगोदर बायाच जेवायचे? जगात जी पद्धत आहे त्यावरच चालताय का तुम्ही नवीन पिऊन चालायला लागला? नाही नवीन पिऊन काय ना तुझी आता जरा बिनधास्त होती. सकाळ धरणं फराळीचं केलं नाही कालची एखादा आजचा रविवार. आता म्हणलं निवांत फराळीचं करायचं तोपर्यंत गाडी वाजली अंगावर काटा फुटला. म्हणलं आता अजून कोण आलं? पडदिशी घरातला राडा पडला होता व दुसरं काय नाही. अचानक माणूस आले की म्हणते बाबा ह्यांच्या घरात किती राडा आहे. पण सकाळ धरणाची साफसफाई करून स्वयंपाक भांडी लुटून झाडून त्यातच होतो दोघी जण. आता जरा अंग टाकलं तोपर्यंत ताई दादा त्या ताई म्हणजे ननंद भाऊ जायच्या आणि ह्यांना ज्यांनी आणलंय ती काय कॅमेरा पुढे यायला जरा भेटत या मस्त दष्ट पुष्ट आहेत धन्याच्या धनी आहेत मोठं लाठायचं पण यायला भेटत. आता काय करायचं त्यांची काय तर मजबुरी असेल त्यामुळे ती येत नसतील. पण ह्या ताई म्हणल्या मी कशाला भेट नाही चला मी येते तुमच्या कॅमेरा पुढे. काय द्यायचं आहे म्हणल्या त्याला. अशी माणसं बिनधास्त पाहिजे ती बघा मग काय भ्याव वाटत नाही. अहो जीवनात येऊन काय संग न्यायचंय एकदा दिवशी जायचंय खरंय का नाही. तुम्ही किती पण काम करा जीवनाचा आनंद पण घेतला पाहिजे का नाही. जीवनाचा आनंद घ्या. मी सगळ्याला सांगते जीवनाचा आनंद घेतला पाहिजे बिनधास्त जगलं पाहिजे हसलं पाहिजे भांडलं पण पाहिजे. भांडल्याशिवाय ना बघा ती जिरत नाही बघा. आणि नवऱ्याला तर सारखं भांडायचं काय मी सांगते तुम्हाला. आपल्या घरात भांडण नाही ते म्हणून लोक घरात पण लावते. ही घ्या ती घ्या पैठणी घ्या ती साडी ही घ्या ती घ्या नवी आली की. आमची ज्योतीनं बघा 3000ची गपचूप जाऊन साडी आणली. जावाला सुद्धा विचारलं नाही काय नाही जाऊन सुद्धा साडी आणली. अशी बाई पाहिजे. तर ही चेष्टेचा विषय होता. मी म्हणले म्हणून तुम्ही काय भांडणं करणार नाही बहिणीनं. आणि खरंच कुणच्याच बायको असू द्या ती बिना गुन्ह्याची तर नवऱ्याच्या वर तुटून पडत नाही. नवऱ्याचा काय ना काय गुन्हा असतो त्यामुळे बायको बोलते चुकी असते त्यामुळे बायको बोलते. काय का नाही खोटं आहे का? बरोबर आहे. नवऱ्याला पण वेळेला घरी आलं पाहिजे वेळेला बाजार पडला पाहिजे घरात येऊन ना. बायकोला कुठला पदार्थ आवडतोय पनीर लाडू मटन काय काय तिकडं कसं चालू आहे कसं चालू कशा हसतीया नाही. नवऱ्यानं जर बायकोचा विचार नाही करायचा मग काय करायचं सांगा बायको दोघांनी एकामेकाचं करायला पाहिजे. तू नवऱ्यांना सगळ्या दोष देईन सगळ्या बाया एकीकडे कर. नवऱ्याला दोष दिला नाही मी काय सांगते. नवऱ्यानं कुठंही जाऊ द्या कुरकुर सगळं पुढं होईना पण खिशात घालून बायकोसाठी आणलंच पाहिजे. बायको शिवाय नवऱ्याला कोणी नाही. काय ती जेवलेलं खाल्लेलं पिलेलं तिच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोण नाही या दुनियात. आईच्या माघारी जर कोण असेल तर ती फक्त आपली बायको आहे. त्यांनी लक्षात ठेवा. पण हे काय होतं तुझ्या वाचून आमचं काय तटत नाही. आम्ही हातानं करून खायचं. एक दिवस खाचाल 2 दिवस खाचाल तिसऱ्या दिवशी कुठं जाचाल. बायकोच्या हातची चव तुम्हाला कवाची येणार नाही. म्हणून बायका सांभाळा तुम्ही पण काय
म्हणून महाराष्ट्र शासनाने हॉटेल काढलेत, धाबं काढलेत. काय तुमची गरज आहे? काय तिथं नोटा द्यावं लागते त्या जाय ना तर का आमचं पैसे जाते, तुम्हाला काय चेष्टाचा विषय होता वा. चेष्ट जाऊता होय. पण तुम्ही गाड्याला टार्गेट करायला लागला, मग गडी कसं काय बसतील? गडी का बसले तर हा? तरी म्हणलं अजून कसं टाय पेटलं नाही तर ओ अजून कसं बोललं नाही तर होय. आता मग काय तर ना एक तू लय लांबड लावली आहे ग. कशाची मला आपण लावली तुमचं कर्तव्यच आहे सगळ्यांचं. आता तू बारकी आहे का, तुला कुरकुरेचा पुढे आणून दे. आता ते ताईला आणलं तर एक शोभल, तुला काय म्हणून आणून द्यायचं? बायकोला बारकीच असती होय. वय आमच्यापेक्षा मग तुझ्या बापान तुझं लगीनच कसं केलं सांग की, तू बारकी आहे म्हणल्यावर. तसं नव्ह, माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा मी बारकी आहे का ना. अगं असं ना, आता बारकी मोठं राहते काय, आता लग्न झाले ती नवऱ्यापेक्षा बायका मोठे आहेत. एक भाग सांगितला आडवा लावू नका तुम्ही. काय आडवं लावून नको सांग बाग, तू इथंच कसं सांगायला लागली? मटण खा वाटलं तुमचं नवऱ्याचं काम आहे का नाही, तुम्हाला बोकडाचंच मटण आणून द्याय पाहिजे. चिकन आणल्यावर तुम्ही नाही का काय भेटायचं, म्हणून तुम्हाला सांगते नवऱ्याला मटण. अगं दुसऱ्या घरात भांडण लावायची बंद कर, स्वतःची आता कुठंतरी इजले ती नाही, ती तू नकर करू नको. जर त्यांनी चिरापी मासा आणला नाही, राऊंड कटलाच आणला पाहिजे म्हणायचं. काय नाही रे, तू बिघडली. त्यांच्या घरात भांडण लावू नको, गेले गेले ताई ते नवऱ्या संग भांडतील. काय नाही, तुझा उपयोग नाही, तू बसू बसून लागली भांडणं पेटवायला. नाही व तसं नाही व, भांडण नाही, चेष्टाचा विषय आहे यावर. हसते ती खेळते ती, पण जाऊ द्या. मी बोलती सगळ्यांसाठी, पण माझी जाव इकडे बघा बरं कशी काम करते. अशी जाव पाहिजे नाही, जाव इकडं कामात करते तर माझी जाव पाठी घासायला लागली. कशी आहे जाव माझी? नशीब लागतं अशी जाव भेटायला. तुमचा भाऊ तर तुम्हाला काम करू लागतं का? असा काय आता आम्ही दोघं भांडी घासत बसू का? काय होतंय एखाद्याशिवाय? काय होतंय, रग लागते का भांडी घासलं म्हणून शिना? अगं असा नाही तर त्या भांड्यावर बसा की. काय होय? नुसतं कशाला खाता- सांगताय? खाता का तुम्ही भाऊ? हा? सगळं आणून द्यायचं, हा. वरनं धुणं पण धुवायला लाव चालू उद्या, आज भांडी घासायला लाव द्यावं. तुम्ही धुचाल का मग? खरं मग सांगा. कसं सांगते तू? तुम्ही धुवायचा होय, तुम्ही आम्हाला धुचाला कनाकन कनाकन. तुमच्याकरता स्पेशल एक दांडकच ठेवलंय काढून. हा मऊ करायला आम्हाला दांडक्यानं आहे का हा, नाही? काटा आलं की असं जिबीला काटा आलं की लय जीभ कुणीकडे बी पळते. कुणीकडे पण पळू द्या, पण आमच्याशिवाय तुमचा काटा किरवत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर जाऊ द्या मित्रांनो, ह्या ताई आल्या होत्या महिमनं आपल्यापासून घरापासून खचून 10 किलोमीटर अंतरावर आहेत आणि त्यांना ते वांगाच्या टोपा न्यायच्या होत्या. त्यांनी 4 वेळा कॉल केला होता, पण आज त्यांचा योग आला आणि त्यांनी सकाळी पण सांगितलं होतं आम्ही 4 वाजता येतो म्हणून. तरी त्यांना बिंदास्त या म्हणलं होतं. आलेत, त्यांना टोपा दिलेत आणि त्यांचा जे काय रिझल्ट येईल त्यांच्या तोंडनं आम्ही तुम्हाला 15 दिवसातच सांगतो. पाहुणचार चांगला केला. पाहुणचार आमच्या घरातल्या सारखा पाहुणचार केला. मोठ्या बहिणीसारखा आहे ना आमच्या. असं support करायला like करा, share करा. मी कुणाला माझ्यापाशी मी जिथं जाईल किंवा माझ्यापाशी कोण येईल ते माझ्या काळजात त्यांना जागा असते. मी छान केला पाहुणचार ताईनं. वाटलं नव्हतं आम्हाला अशा करतील आम्ही अचानक आल्यामुळं, परंतु आमच्या ताईनं लय मोठ्या बहिणीसारखा पाहुणचार केला आमचा. त्याला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. ताईंना पण मस्त बोला येतं. ताईचा पण आपण एक चॅनल काढूया, ते पण व्हिडिओ बनवतील मस्त बाकी. तर चला मित्रांनो, भेटूया.